माईच्या किचनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला एकदम ताजी आणि फ्रेश मेथी आहे त्या मेथीचे धपाटे कसे बनवायचे आहेत ते दाखवणार आहे। एकदम चविष्ट आणि खुसखुशीत अशी रेसिपी आहे। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। मी कोथिंबीर आणि मेथी घेतलेली आहे। मेथीची जुडी एकदम छोटी होती आणि थोडी जास्त कोथिंबीर घ्यायची आहे आपल्याला। धपाटे जे आहेत ना ते एकदम छान असे लागतात। मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे मेथी आणि कोथिंबीर, ती कट करून घ्यायची आहे। एकदम बारीक कट करायची नाही आपल्याला, थोडीशी जाडसर कट करायची आहे। मी हिरवी मिरची, लसूण, जिरं आणि ओवा हे सर्व वाटून घेतलेलं आहे। ते पण जाडभरड असं वाटलेलं आहे, बारीक वाटलेलं नाही, खलबत्त्यात वाटून घेतलेलं आहे। आता ते आपण त्या याच्यामध्ये मिक्स करून घेऊ पानांमध्ये। त्यानंतर मी कांदा टाकलेला आहे। कांदा भरपूर टाकायचा, खूप छान लागतात धपाटे। त्यानंतर मी गव्हाचं पीठ टाकलेलं आहे। गव्हाचं पीठ एकच वाटी घेतलेलं आहे। तुम्हाला मी एक महत्त्वाचं म्हणजे टिप सांगते, पीठ कधीही कमी वापरायचं कोणतेही धपाटे करताना। एक धपाटे जे असतात ना एकदम मऊ आणि लुसलुशीत छान होतात। त्यानंतर मी 2 चमचे जे आहे ना डाळीचं पीठ टाकलेलं आहे, चवीप्रमाणे मीठ, त्यानंतर 3 ते 4 चमचे मी तीळ टाकलेले आहेत आणि 2 चमचे तेल टाकलेलं आहे। त्यानंतर थोडीशी हळद, बाकी काही टाकायची गरज नाही। तुम्हाला जर लाल मिरची आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता। मला कलर तो आवडत नाही म्हणून मी टाकले नाही, कारण नाही छान असे कलरफुल मस्त हिरवेगार छान धपाटे तयार होतात म्हणून मी टाकलेलं नाही आहे। थोडंसं पीठ पातळसर करून घ्यायचं, घट्ट नाही करायचं। पीठ घट्ट केल्यामुळे पण कडक होतात धपाटे। एकदम पातळ म्हणजे आपल्या पोळीच्या पिठापेक्षा जास्त पातळ करायचं। मी हा कपडा घेतलेला आहे, रुमाल आहे ॲक्च्युली, मी कट करून घेतलेला आहे। तो स्वच्छ धुवून घ्यायचा, छान ओला करून घ्यायचा तो कपडा आणि त्यानंतर त्यावर आपण धपाटे थापून घ्यायचे आहेत। तुम्ही याला थालीपीठ म्हणू शकता किंवा धपाटे म्हणू शकता। प्रत्येक भागात वेगवेगळा शब्द असतो, आमच्याकडे याला धपाटे म्हणतात। छान छोटे मोठे तुम्हाला जसे जो आकार आवडतो तसे आपण थापून घ्यायचे आहे। थोडा पाण्याचा हात लावायचा वरतून आणि मग थापून घ्यायचं। जास्त जाड थापायचं नाही आणि जास्त पातळ पण थापायचे नाही। पातळ जर जास्त थापले ना तर ते ताव्यावर टाकताना एकदम असे निघून तुटून जातात। त्यामुळे मीडियम साईजचे करायचे आणि त्याला छिद्र पाडायचे म्हणजे ते वाफले जातात मधून बाहेरून छान। तुम्ही कशा पद्धतीने करता धपाटे ते मला नक्की सांगा। माझी पद्धत आवडते का ते सुद्धा सांगत राहा मला कमेंटमध्ये। आणि ते छिद्र पाडलेले आहेत ना त्यामध्ये आपण तेल सोडून घ्यायचं, बाजूनी थोडंसं तेल सोडायचं आणि आपण झाकून 5-1 मिनिट ठेवायचे। छान वाफलं जातं ते धपाटा। त्यानंतर मग आपल्याला पलटून घ्यायचं आहे। किती सुंदर कलर आलेला आहे बघा, मस्त लागतात। ओवा टाकायला विसरू नका। छान खरपूस भाजून घ्यायचे। थोडा वेळ लागतो भाजायला, आपलं पोळीसारखं लगेच भाजत नाहीत ते। किती सुंदर आणि छान झालेले आहेत बघा। बाहेर मस्त थंडगार पाऊस पडत आहे आणि गरमागरम धपाटे इतके भारी लागतात ना खायला। दह्यासोबत खा, लोण्यासोबत खा, तुपासोबत खा, कशाही सोबत एकदम मस्त असे लागतात। चला तर मग बाहेर एकदम थंडगार मस्त पाऊस आणि गरमागरम धपाटे, बघा किती छान पाऊस पडत आहे, एकदम गार वातावरण आहे आणि गरमागरम धपाटे। तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर नक्की करून पहा। आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय।